विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर CET 2026 चं फायनल ॲडमिट कार्ड आतापर्यंत आलेलं नाही आणि हे केव्हा येईल? आणखीन हे अपडेट का नाही आलं? याविषयीचे प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तर त्याविषयीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जसं की CET सेलनी सांगितलेलं होतं, की त्यांच्या इन्स्ट्रक्शनमध्ये किंवा जे प्री ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरती सरळ-सरळ उल्लेख आहे, की विद्यार्थ्यांनी जे आहे ते 28 मार्च 2026 रोजी त्यांचं फायनल ॲडमिट कार्ड जे आहे त्याच्यावरती त्यांच्या व्हेन्यूचा ॲड्रेस असेल, व्हेन्यूचं नाव असेल, हे सर्व अपडेट होऊन 28 मार्च 2026 रोजी ते अवेलेबल होणार आहे. परंतु आता 7 वाजून गेलेले आहेत, तरी देखील हे अपडेट आलेलं नाही. तर मित्रांनो, याचं एकच रिझन आहे, की CET सेलचा हा भोंगळ कारभार आहे. प्रत्येक वेळेस CET सेल अशाच प्रकारच्या चुका करतं. अगदी रात्री 8-9 वाजेपर्यंत अपडेट येत नाही किंवा मग त्यांनी जी डेट दिलेली असते, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते अवेलेबल होतं. यांनी जी डेट कमिट केलेली आहे, त्या डेटवरती मोस्टली 90% कुठलेच अपडेट येत नाही. यापूर्वी देखील तुम्ही पाहिला होतात, की फायनल एक्झामच्या डेट्स रिलीज झाल्यानंतर लगेच कमीत कमी 8 ते 10 दिवस अगोदर एक्झाम इंटिमेशन सिटी स्लिप म्हणजे जे प्री ॲडमिट कार्ड आहे, ते अवेलेबल व्हायला हवं होतं. परंतु ते फक्त 6 दिवस आधी झालं आणि लगेच 4 दिवसानंतर आपल्याला हे फायनल ॲडमिट कार्ड अवेलेबल होईल असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यावरती डेट देखील मेन्शन केली होती, की 28 मार्च 2026 रोजी विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून घ्यायचंय. परंतु आणखी देखील काही अपडेट आलेलं नाहीये. तर हे सर्वांनाच हा प्रॉब्लेम आहे. तुमचंच जनरेट झालं नाही असा काही भाग नाहीये. तुम्ही जेव्हा लॉग इनमध्ये जाता तर तुम्हाला प्री ॲडमिट कार्ड, सिटी इंटिमेशन स्लिप हेच आता देखील दिसत आहे. मग आता हे केव्हा अवेलेबल होणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. हे आज 8 ते 9 वाजेपर्यंत होण्याचे चान्सेस आहेत, अपडेट होण्याचे चान्सेस आहेत आणि आज जर नाही झालं, तर उद्या 100% 10 ते 11 वाजेपर्यंत किंवा उद्या सकाळी 8 वाजल्यापासून देखील तुम्हाला हे तुमच्या लॉग इनमध्ये तुमचं व्हेन्यू म्हणजेच एक्झाम सेंटर, त्याचा कोड, त्याचा ॲड्रेस, त्याचं नाव हे सर्व भेटून जाईल. जसं हे अपडेट तुम्हाला येईल, जसं हे फायनल ॲडमिट कार्ड येईल, तुम्हाला चॅनलवरून त्याविषयीचे अपडेट देण्यात येतील. तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारून घेऊ शकता. धन्यवाद.